किती मस्त केलेलं आहे रोड बघू शकता. इकडे बघू शकता पूर्ण आहे का रोड बनणं चालू आहे ते बघा पूर्ण. तरी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन शाखा ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा ब्लॉग मी नाही का कुठून स्टार्ट केलेला नाही का, इथून गाईज आता आमच्या गावात नाही का नवीन रोड आलेलं आहे, नवीन रोड बनणं चालू आहे. चला तर म्हणलं आपण त्याचा ब्लॉग काढून टाकू. तर डुअल कॅमेरा लावले गाईज मी, तिकडं पण माझ्याकडं पण दिसतं, इकडं पण दिसतं, इकडं पण दिसतं आणि इकडं पण दिसतं. तर चला तर गाईज तुम्हाला दाखवतो. हे बघा मशीन केवढी मोठी आलेली, फक्त कशासाठी, रोड बांधण्यासाठी. तर चला तर गाईज तुम्हाला तिथून दाखवतो. चला मग डुअल कॅमेरा नसणार हा मित्रांनो. चला तर मित्रांनो मी इथं आलेलो आहे आणि इथून बघू शकता, इथून असं दिसतं आणि इकडे गाडी आहे. तर तिथून नाही का रोड बांधणं चालू आहे, तिथून नाही का सिमेंट राहतं. तर चला तिथं युवराज पण असतं का ते, मी सांगतो तिथे मशीन बघा कावडलं आहे. चला हां. तर गायज इकडे बघू शकता पूर्ण आहे का रोड बनणं चालू आहे ते बघा पूर्ण. तर इकडे पूर्ण बनलेलं आहे आणि मशीन आहे आणि आमची कसं इथे हे दोघं जण इथे आहे आणि मी इकडे ब्लॉक करत आहे आणि गाईज बघू शकतो पूर्ण एवढं सारं. तर गाय बघा कसं येत आहे बरं का सिमेंट. तर इथून इतका पुरा झालेलाच आहे. तर हे बघा गाय इकडे पुरा हे झालेलं आहे रोड आणि इकडे अजून बाकी थोडा. तर त्या आमच्या गल्लीलो. तर गाय जिथे आलतो आम्ही थंबनेल बनवण्यासाठी, तर मयूरना फोटो काढलेले माझे, तर त्यासाठी धन्यवाद. आणि इथून बघू शकतो मित्रांनो इकडे पण पूर्ण रोड केलेले आहे आमच्या गावामध्ये. हे आमचं गाव, ही आमची शाळा बरं का. तर आत्ता शाळेतून आलो म्हणून थोडा ब्लॉग लेटच केला बरं का. आणि गाईज इकडे बघू शकते पूर्ण रोड. तर तिकडे चला आता आपल्या झेंड्याकडे जातो, आपल्या मंदिराकडे जातो आणि तिकडे पण थोडासा राहिले तसं. तर चला तिकडे गाईज. तर इकडे बघू शकता गाईज हे बघा एवढं सारे मशीन येले आणि इकडे बघू शकता हे पूर्ण सारं आणि मयूर त्यांचा हे बघू शकता. आणि इकडे पण थोडा सकणे का राहिलेलं आहे. तर हे बघा मग हे मशीन एवढी मोठी. गाईज मी आलेलो आहे आमच्या मंदिराकडे आणि हे बघू शकता इकडे नाले पण आता कोरडे झालेले आहे आणि हे बघा एवढा सारा रोड बाकी आहे. तर हे उद्या होऊन जाईल माझ्या हिशोबाने. तर उद्याच तुम्हाला. आणि तर गाय जे बघा असं पाणी टाकीत नाही, झाडं लावून ते लोकांना पाणी टाकायचा पत्ताच नाही. आणि ते एक हे बघा मित्रांनो इथे पण एक शिलकलेलं आहे. हे इधर लोकच रोड आहे हे बघा. तर चला तर काय जात तुम्हाला मी डायरेक्टली घरी भेटतो आणि घरी ब्लॉग्स. तर चला घरी ऑन करायला गाईज. सो गाईज आता नाही का तिकडे रोड बनणं चालू आहे आणि मी इथे याच्यासाठी थांबलेले. आता तिथं पूर्ण रोड बनणं चालू आहे आणि उद्या ना पूर्ण रोड बनवून तयार होऊन जाईल. तर गाईज मी आता तुम्हाला बाय बाय म्हणतो आणि लवकर सकाळी भेटतो. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली गाईज सकाळी भेटतो. तर बाय बाय. तर गाईज झालेली आता शाळेमधून पण घरी आलेलो आहे आणि दुसरा दिवस पण उगलेला आहे आणि सकाळ पण झालेली आहे. चला तर काय तुम्हाला मी दाखवतो आता रोड कसा झाला कसं नाही. पहिलं जेवण करून घेऊ मग जाऊ. तर चला मग जेवण करायला. तर गायज मी जेवण करून आलेलो इकडे आणि मयूर पण आपल्यासोबतच आहे. तर हे बघा गाईज किती मस्त केलेलं आहे रोड बघू शकता. हां गाडी हां. तर हे बघा गाईज गाडीच घातली पहिल्या वेळेस, ते पण आमचीच गेली. तर हे बघा गाईज इकडे पूर्ण रोड केलेलं आहे. चल मयूर तिकडे आता. तर चला तुम्हाला पूर्ण दाखवून देतो आता. हे बघा गाईज. तर गाईज मयूर बघा उलटे काम करायला लागलं इकडे, पाणी सोडित होता. तर हे काट्याच्यासाठी टाकले कारण की मित्रांनो नाही काय कोणी यावं नाही म्हणून. आणि बघू शकता एवढा सारा रोड केलेलं आहे. हे बघा पूर्ण इकडे रोडच रोड आणि इकडे पण
तर इकडे त्याला दाखवतो हे मयूर बघ काय करायला इकडे. तर हे बघा गाईज काय म्हण रे झाड मोडू नका रे झाड. तर तर हे बघा गाईज आता पाणी पण आलेलं आहे एवढे सारा रोड केलेलं आहे योग्य टपरीत का होय हाव रे यार असं. तरी आमच्या याच्यापाशी गाईज हे बघा पुलापाशी आमच्या पुलापाशी आलेलं आहे रोड आणि हे बघा पुरा रोडच रोड. आणि आता टँकरमध्ये पाणी आलेलं आहे त्याला. चल तर गाईज आपल्याला वेदांत पण भेटलेलं आहे. तर कसं चाललं वेदांत बरं आहे का. तर मयूर हे गाईज पाणी पण आलेलं आहे टँकर. वेदांत काही सांगू इच्छितो का याच्यामध्ये. आपला रोड खूप छान झालेला आहे याच्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि यांचं सगळं श्रेय जातं आपल्या सोमभाऊ. तरी बघा गाईज मस्त मस्त रोड झालेलं आहे. तर जे ब्लॉकमध्ये म्हणलो होतो आपण हे असं काही असलं त्याच्यामुळे रोड झालं. तर मयूर कुठे गेला चाल इकडे. तरी मयूर बघू काय करू लागलं इकडे टँकरमध्ये पाणी सोडं वाटलं. तर हे बघा गाईज एवढा सारा रोड केलेला आहे. ते तिकडे लिंबा लोक आहे बरं का फुले का. तर इकडे गेलं का दरसक सोड ना. तरी जर लोक गाईज हे बघा ट्रॅक्टर इतका कुठे ये बघा ये थांब उभी बंद कर मजाक नका करू. तर हे बघा इधर लोक गाईज या लिंबाच्या झाडं लोक उभी असं मजाक नका करू. आता बस झाली एवढी तेवढी. तर चल तिकडे मंदिराकडे जाऊ आपण. तर चाल मंदिराकडे मार की कोण मारतो भाऊ. हां मारा मारावर उभी पडशीन गिडशीन आता कोल्डीचे मार काही नाही यादान मारतो. हे मयूर काय सांग जाईंगा जाईन ना. तर गाय जे आपला सारा रोड झालेला आहे ते केलेलं मस्त. आणि आंटी कुत्री आंटी बघा कुठे काय करीत आहे याला पाणी द्या रे प्यायला. एवढं सारा रोड झालेलं आहे गाईज. तर काल ना ती खडी टाकणं होतं चालू होती मशीन मोठ्या मोठ्या आल्या. तर आता घरी जातो गाईज आणि घरी ब्लॉकची एंडिंग करून टाकतो. तर चला घरी. तर गाईज मी आलेले मंदिराकडून म्हणजे इकडे आमच्या घरी ब्लॉगची एंडिंग होणार आहे. तर आय होप की ब्लॉग आवडून तर लाईक करा चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.